पूर्वेकडे सूर्यास्ताला उभवायला जमलेले तमाम रेफ्युजी वसईकर बंधू आणि भगिनी, रेफ्युजी स्वतःचं घर, स्वतःची संस्कृती, स्वतःचं जन्म ठिकाण, स्वतःचं गाव, स्वतःचं राज्य आणि स्वतःचं देश सोडून जायची त्याच्यावरती पाळी येते आणि कुठल्या तरी परप्रांतामध्ये जाऊन त्याला आसरा घ्यायला लागतो. त्या आसऱ्याला इंग्रजी शब्द आहे रेफ्युज, आणि जो तो आसरा घेतो त्याला म्हणतात रेफ्युजी, निर्वासित. तर स्वतःला वसईकर म्हणून स्वतःला रेफ्युजी म्हणून घ्यायची पाळी आपल्यावरती का आली? तर हे वास्तव सांगायला आज तुमच्या पुढे उपस्थित आहे. उत्साह, आनंद, ऊर्जा अजिबात म्हणत नाही, अजिबात. नैराश्य, उदासीनता आणि पराभूत मानसिकता ह्याच्याने माझं अंतःकरण आज बरबडलेलं आहे, साफ बरबडलेलं आहे. त्यामुळे पहिलेच तुमची माफी मागतो. माझ्या मांडणीतनं जर नवीन आशा निर्माण नाही झाली तर आज मी म्हणतो आहे, मगाशी डायरेक्टली उल्लेख केला की संघर्षात चळवळीत सक्रिय असणारे, त्यांच्या वक्तृत्वाने प्रभाव पाडणारे आज सगळं तोकडं वाटतंय. द्यायला, मांडायला माझ्याकडे खरंच काही नाही, परंतु माझी पुढची पिढी तिला जेव्हा मागे वळून इतिहासामध्ये बघायचं असेल की वसईकर कसा संपत गेला, तर त्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन व्हावं म्हणून आज इकडे बोलायला मुलं आहे. रेफ्युजी, 3 शब्द आहेत, 3. ते मूळचे फारसी शब्द आहेत. आपल्याकडे आल्यानंतर ते उर्दूमध्ये समाविष्ट झाले आणि उर्दू नंतर ते मराठी भाषेमध्ये समाविष्ट झाले. त्याच्यातले 2 शब्द मी पहिले सांगतो, तिसरा शब्द मी नंतर शेवटी सांगेन. पहिला शब्द आहे खासियत. खासियत तो मराठी भाषेमध्ये आल्यानंतर आपण त्याला खैसियत म्हणायला. त्याचा अर्थ आहे वैविध्य, विशेषता. दुसरा जो उर्दू शब्द आहे तो शब्द आहे हैसियत, ज्याला मराठीत आपण हैसियत म्हणायला. त्या हैसियत शब्दाचा अर्थ आहे दर्जा, अवकार. गेल्या 35 वर्षांमध्ये या हैसियत पासून हैसियत पर्यंत आपला झालेला जो प्रवास आहे तोच प्रवास 8 गोष्टींमध्ये बांधून तुमच्याकडे मी आज मांडणार. वैविध्य, ती अवकार, हा जो प्रवास आहे. पहिल्या गोष्टीचं नाव आहे उमेश पाटील. ती गोष्ट आज इथे आपल्या सभागृहामध्ये उपस्थित आहे. धर्मनिरपेक्षता, वसईचा सेक्युलर समाज, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे उमेश पाटील.
उमेश पाटील स्वतः हिंदू धर्माचे आगरी समाजाचे. त्यांची जी पत्नी आहे ती मूळची ख्रिस्ती समाजाची. दरवर्षी गणपतीसाठी उमेश सरांकडे आम्हाला आमंत्रण असतं. त्या गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांची पत्नी कविता पाटील, आधीची सोज आताची पाटील, ज्या पद्धतीने त्या उत्सवामध्ये नांदत असते बघून कोण म्हणणार नाही की काही वर्षांपूर्वी त्या गणपती बाप्पाशी या महिलेचा अजिबात संबंध नव्हता. ज्या पद्धतीची सेवा त्या गणेशाची ती करते, ख्रिस्ती धर्माची मूळची असून देखील, याच्यापेक्षा छान धर्मनिरपेक्षतेचं उदाहरण दिलंय पाहिजे. हैसियत. आता सांगतो अवस्था. तिचं घर सोडून आल्यानंतर उमेश पाटील कुटुंबामध्ये ती आल्यानंतर एके दिवशी असं समजतं की तिच्या पूर्वजांची 40 गुंठे जमीन 40 गुंठे जमीन परप्रांतीयांपेक्षा सुद्धा परराज्यातले वसईमध्ये येऊन स्थायिक झालेले गुंड भूमाफिया गिळंकृत करून टाकतात. त्या भूमाफियांच्या विरुद्ध उमेश पाटील लढतात. उमेश पाटीलवरती चोरीचा गुन्हा दाखल होतो. उमेश पाटलांनाच बेलसाठी हायकोर्टापर्यंत धाव मारायला लागते. उमेश पाटलांनाच आपलं घर सोडून पोलीस अटक करतील म्हणून काही दिवस निर्वासिताचं आयुष्य जगायला लागतं. जर हायकोर्टातून बेल मिळाली नसती तर एकतर जेलमध्ये असते, नाहीतर ते पाटील कुटुंब त्यांच्या पत्नीसह वसई सोडून गेलं असतं. गोष्ट क्रमांक 2. त्या गोष्टीचं नाव आहे चाफेकर. कमीत कमी 100-150 वर्ष वसई लोखंडावरती संस्कार करणारे कुटुंब आहे. लोखंडापेक्षा मजबूत धातू या भूतलावरती आणि पृथ्वीच्या गर्भामध्ये नाही. रोड टच त्यांची प्रॉपर्टी आहे. रोड टच. आजही म्हणजे आपल्या प्रत्येक घरामध्ये लोखंडी वस्तू जिथे जिथे आपल्याला गेलेल्या असतील तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो त्याच्यातला कुठला तरी भाग याच्यावरती या चाफेकर कुटुंबाचे संस्कार झालेले आहेत. रोड टच प्रॉपर्टी. रोड टच आजची त्यांची हैसियत काय? त्या रोड टच प्रॉपर्टीवरनं रोडवरती यायची पाळी आली, रस्त्यावरती यायची पाळी आली. त्यांची ग्रामपंचायत एक दिवस त्याला सांगते की तुमची एवढ्या वर्षांची घरपट्टी आम्ही रद्द करीत आहोत आणि तुमची जी रोड टच प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये तुमचं घर आहे ते घर अनधिकृत आहे. त्याची ग्रामपंचायत महानगरपालिकेला पत्र देते आणि ते घर जमीनदोस्त करायला सांगते. 4 भावंडांचं कुटुंब आहे. रात्री 12:30 वाजता व्हिडिओ ऑफिसच्या बाहेर त्या चाफेकर कुटुंबातील महिला भीक मागत शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा ही प्रार्थना करत बसले होते. 12:30 वाजता पंचायत समितीमध्ये. अजूनही ती घरपट्टी त्यांची त्या ग्रामपंचायतीने लागू केलेली आहे. परत
रेफ्युजी निर्वासित आयुष्य आणि भविष्य उमरण्यावरती येऊन वाट पाहत आहे आणि सांगताय या वसई सोडून जायचंय आपल्याला. गोष्ट क्रमांक 3, त्या गोष्टीचं नाव आहे क्लेटन डिकुना. गाव कोकरणवाडी. लहान असताना जेवणात भात आणि डाळ एकत्र खायला मिळेल का याची भानगड होती, याची अवस्था होती. जन्म झाल्यापासून वडिलांचा चेहराच पाहिजे नाही. वडील कुठे आहेत, हयात आहेत, मृत्यू पावलेले आहेत, कशाचा काही पत्ता नाही. पण या क्लेटनच्या माऊलीने प्रचंड हाल आणि कष्ट करून त्याला मोठं केलं, शिक्षण दिलं आणि परदेशात कामानिमित्त पाठवलं. बरेच वर्ष तो परदेशामध्ये नोकरी करून त्याची आर्थिक परिस्थिती त्या संकटातून बाहेर काढून त्या कुटुंबाचा उत्कर्ष त्यांनी परत घडवून आणला. काय ताकद असते त्या आईची, हैसियत, वैविध्य, विशेष.